नाही खरं आहे, तुम्ही म्हणता अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे. काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते. तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की म्हणजे आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल. त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाही आहे, थोडंसं अडलाय, 1-2 दिवसात सॉल्व. लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी, लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है. इसको कैसे देखते? 4 महीने फिर बैठक देखिए, चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडी अलायंस हो, ये फ्रेंडली फाइट ही है. ये सब फ्रेंड करके बैठते हैं, एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं, इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है 4 महीने से. महाविकास आघाडी असो की इंडी अलायन्स असो, ही फ्रेंडली फाईटच आहे. गेले 4 महिने तुम्ही बघताय, हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाईट करून वापस जातात. त्यामुळे फ्रेंडली फाईटच त्यांची चालली आहे. संदर्भात काय भूमिका या लोकसभा निवडणुकीत घेतली जाणार आहे का? बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाहीये. शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता, काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात. मी आज एवढंच सांगेन की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.